नमस्कार मित्रांनो, आज मी आपलं लक्ष अशा गोष्टीकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय जी गोष्ट आपण सर्वांनीच अनुभवलेली आहे, पण त्या गोष्टीबद्दल चर्चा करताना सहसा कोणी दिसत नाही. होय, अश्रू. आज आपण अश्रूंच्या सायकोलॉजिकल बेनिफिट्सबद्दल बोलणार आहोत. अश्रू बनतात कसे याच्याबद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर आपल्या पापण्यांच्या वरच्या भागात असलेली एक लॅक्रिमल ग्लँड असते. याच्यामधून डोळ्यांना लुब्रिकेशन देण्यासाठीचे लुब्रिकेशन टीयर्स तयार होतात, ज्याच्यामध्ये काही प्रकारचे सॉल्ट्स आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात. पण इमोशनल टीयर्स म्हणजे भावनिक अश्रू हे पूर्णतः वेगळे असतात. इमोशनल टीयर्सचं हे आगळंवेगळं कंपोजिशन खरंच विचार करण्यासारखं आहे. काही प्रसंगी रडणे हे अतिमहत्त्वाचे का असते. अनेक मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स आणि मी सुद्धा माझ्या सेशन दरम्यान इमोशनल क्रायसिस आणि कॉन्फ्लिक्ट्समध्ये असलेल्या व्यक्तींना रडण्यासाठी प्रोत्साहन देतो. रडण्याच्या या कृतीमुळे त्या व्यक्तीला खूप मोठा बेनिफिट होतो. हे बेनिफिट्स मी 5 भागामध्ये विभागले आहेत. या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काही नवीन शिकायला मिळेल अशी अपेक्षा आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. रडण्याचा पहिला बेनिफिट, रिलीजिंग ऑफ बायोकेमिकल्स. मन भरून रडणं झाल्यानंतर तुम्हाला दबलेल्या भावनांना मार्ग करून दिल्यासारखे वाटते. यामागे हे बायोकेमिकल्स काम करत असतात. हे बायोकेमिकल्स ऑक्सिटोसिन, जे एंडॉर्फिन्स आहेत, हे असतात. त्याला आपण फील गुड हार्मोन्स म्हणतो. इमोशनल क्रायसिस आणि कॉन्फ्लिक्ट्समध्ये असलेल्या व्यक्तींना रडल्यानंतर एक नॅचरल मूड बूस्टिंग मिळते. यानंतर कधी तुम्हाला तुमच्या मनावरचं दडपण नकोसं करायचं असेल तर अश्रूंना वाट करून देण्यासाठी बिलकुल संकोच करू नका. रडल्यामुळे होणारा दुसरा बेनिफिट आहे डिटॉक्सिफिकेशन. रडल्यामुळे एक तणावाचे हार्मोन ॲड्रिनोकॉर्टिकोट्रोपिक हार्मोन हे बाहेर पडते. अश्रूमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रोपिक हार्मोनचंच असतं, जे हार्मोन कॉर्टिझॉलला पण स्टिम्युलेट करतं. त्यामुळे होतं काय की आपला स्ट्रेस लेवल हा नॅचरली कमी होतो. त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की इमोशनल टीयर्स हे लुब्रिकेशन टीयर्सपेक्षा 10 पटीने वेगळे असतात. अश्रूंचा तिसरा फायदा, संवाद साधणे. कधीकधी आपले शब्द पुरेसे नसतात. ती भावना व्यक्त करण्यासाठी अश्रू ते काम करतात. शब्दांपेक्षा अश्रूमध्ये एवढी शक्ती आहे की त्या प्रचंड मोठ्या संवेदना निर्माण करू शकतात. एक उदाहरण घेऊ की एक व्यक्ती खूप दिवसापासून तणावामध्ये राहत होता. त्याला त्या तणावाची वाच्यता कोणाकडे करता येत नव्हती. पण एके दिवशी तो ऑफिसला आला आणि त्याला रडू अनावर झाले. तो ढसाढसा रडला. तेव्हा त्याच्या मित्राला कळाले की हा किती मोठ्या ताणातून जात होता. रडण्याची तीव्रता हे असलेल्या ताणालासुद्धा दर्शवते. त्याच्या मित्राच्या रडण्याच्या इंटेन्सिटीवरून त्याच्या मित्राला कळाले की याचा स्ट्रेस लेवल कोणत्या पातळीवरचा आहे आणि त्यामुळे त्याच्या मित्राला त्याला सांभाळणे आणि त्याला सांत्वना देणे हे जास्त सोपे झाले. रडण्याचा चौथा फायदा असा की मनातलं दुखणं असलेल्या गोष्टीशी फेस टू फेस होऊ शकणे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवरून रडून घेतो त्यावेळेस आपण त्या गोष्टीशी फेस टू फेस झालेलो असतो. काही व्यक्ती मनाचं दुखणं बनून राहून गेलेल्या गोष्टीशी फेस टू फेस होऊ शकत नाहीत. त्यामुळे ते मनमोकळेपणे रडूसुद्धा शकत नाहीत आणि ती गोष्ट सोबत घेऊन चालूसुद्धा शकत नाहीत. त्यामुळे मनात दडून राहिलेल्या दुखण्याशी फेस टू फेस होऊन एकदाचं रडून घेतलेलं कधीही चांगलं. आणि रडण्याचा फायदा 5वा, त्या दुखण्याला किंवा त्या भावनांना वाट करून दिल्यामुळे त्या पेनकडे किंवा त्या दुखण्याकडे नवीन प्रकारच्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळणे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की रडल्यामुळे आपलं मन हलकं होतं. मन हलकं होतं म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण या अगोदर डिस्कस केल्याप्रमाणे जे फील गुड हार्मोन्स रिलीज झालेले आहेत, जे डिटॉक्सिफिकेशन झालेलं आहे, जे बायोकेमिकल्स रिलीज झालेले आहेत, त्यामुळे आपण त्या दुखण्याशी किंवा त्या पेनसोबत फेस टू फेस झालेले आहोत आणि त्यांना आता नव्या प्रकारच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघण्याची एक संधी मिळालेली आहे. तर मित्रांनो, अश्रूंच्या किंवा टीयर्सच्या सायकोलॉजिकल बेनिफिट्सवर प्रकाश टाकल्यानंतर तुम्हाला हे कळालेच असेल की रडणे हे शरीराकडून होणारी एक नॉर्मल प्रोसेसच नाही, तर रडण्याचा भावनिक, मानसिक आणि शारीरिक या तिन्ही लेवलवर फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, यानंतर तुमच्या डोळ्यात जर कधी अश्रू आले तर त्यांची व्हॅल्यू करा आणि त्यांना वाहण्यापासून थांबू नका, कारण ते अश्रू तुमचा फायदाच करून देतील. निसर्गाने आपल्याला दिलेल्या या नॅचरल मूड बूस्टिंग प्रोसेसला समजून घेतल्याबद्दल आणि मला वेळ दिल्याबद्दल आपला आभारी आहे.